पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। इथे लपून बसली दिसवे तू। विश्व, मी कुठे लपून बसणार आहे? आणि मी कितीही लपले तरी दिसणारच ना। सरकार, तुमच्याविषयी नाही बोलत आहे मी, मग या डायरी बद्दल बोलतोय। अगं बाई, ही कुठली डायरी तुमची? कुठली डायरी? हो सरकार, लग्नाआधी आणि लग्नानंतर ज्यामध्ये आपण तासन तास हरवून जायचो ती ही डायरी, माझ्या कवितांची डायरी। काय दिवस होते ते। आपला विस्तारित कविता वाचनाचा कार्यक्रम, त्यासाठी लावलेल्या चंदनाच्या 6 उदबत्त्या, त्याचा तो दरवळणारा सुगंध, नंतर खायला भेळ, मसाला दूध, सरकार तुमच्या केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा, पंडित हरिप्रसाद चौरासियांचे सुमधुर असे बासरीचे सूर आणि माझ्या कविता। खरंच हो, काय रंगायचा नाही तो कार्यक्रम। अर्थात ते वय तसंच अवखळ होतं म्हणा, त्या वेळात सगळं छान वाटतं नाही हो? वयाचा काय संबंध आहे? आपण अजूनही हा कार्यक्रम करू शकतो। काही काय बोलताय तुम्ही? सरकार, उद्या करूया हा कार्यक्रम। काही गरज नाहीये, राहू दे, आता ते वय राहिलेलं नाही आपलं। सरकारच्या म्हाताऱ्या झाल्यासारख्या वागू नका। अहो, आपली मुलं मोठी झाली म्हणून आपण म्हातारे होत नाही। अहो, प्रेमाला वय नसतं सरकार। प्रेम कधीही शिळ होत नाही। नाही, हे सगळं पटतंय मला तुमचं, पण कुठे करणारा तुमचा विस्तारित काव्यवाचनाचा कार्यक्रम? जिथे करायचो तिथे, आपल्या या घरात। आपल्या घरात शक्य तरी आहे का? अहो, आपल्या घरात सतत कोण ना कोणतरी येत राहतं, कुठे झाले आपल्या घरात? ओम करू नका। आणि आपल्या मुलांचं काही सांगता येतं का? आजकाल वर्क फ्रॉम होम चालू झालंय, कधी घरात असतात कधी ऑफिसला जातात, काही कळत नाही। विसरून जा काव्य वाचन वगैरे। सरकार, तुम्ही या घरावर राज्य करता, राज्य। आपल्या दोघांसाठी, आपल्या या विस्तारित कविता वाचनाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही एक संध्याकाळ हे घर रिकाम करू शकत नाही? आपल्यासाठी निदान 4 तास नाही? तुम्ही मला चॅलेंज करू नका। नाही जमणार। नाही, असं कसं नाही जमणार? अवघड आहे। अवघड नाहीये, आता बघालच तुम्ही। नाही, तुमच्या विस्तारित काव्यवाचनाचा कार्यक्रम उद्या तुम्ही सांगता त्या ठिकाणी झाला नाही ना, तर मी नाव बदलेन सरिता मंत्री म्हणून। असं नका करू। माझं वचन आहे तुम्हाला, वचन। हे काय आहे सगळं? घरभर फुगे काय लावलेत तुम्ही हे वेड्यासारखे? आणि हे काय? पॉपकॉर्न बिपकॉर्न, ज्यूस, काय आहे सगळं? त्यांना थोडेसे दूध करपवलं का? दूध करपवलंस ना? काय तरी बाई, इथे टीव्ही बघत बसता आणि तिथे अन्नाची नासाडी होते सगळी। बंद करा तिथे, बंद कर। आता ऐकायला येत नसेलच, तो आवाज कमी करा टीव्हीचा, आवाज कमी करा टीव्हीचा, आवाज कमी करा आधी टीव्हीचा। नुसतं टीव्ही बघत बसता तिकडे। आता ऐकू येते की नाही व्यवस्थित? येते ना? चला जा बाजूला, माझ्या मालिका बघायच्या। हो, हा करू नका।
तुमच्या लॅपटॉपवर जाऊन सिनेमे बघा तुम्ही. चला चला, हे घ्या, वाकडे पडले तुमचे ते घ्या 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 चला. वा 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 वा, टीव्ही लाव, टीव्ही लाव. वा वा, हा घ्या. दोन मिनिटं 2 मिनिटं वगैरे काही नाही, लगेच उठ उठ लगेच. सासूबाई आल्या. कुठे? हा कुठे आई? आई कशी काय आली इकडे? कुठे सांग ना. उडाली ना झोप माझी पण अशीच उडाली. काय रे तनू, असं काय करतोस? एवढा छान रंगात आला होता सिनेमा, सगळा मूड खराब केलास तू. सॉरी 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 अंकू, अगं मी जरा दमलो असलो ना की घोरतो ग. तुला त्रास झाला असेल तर खरंच सॉरी सॉरी. तुझ्या घोरण्याबद्दल नाही बोलत आहे मी. मग कशाने मूड खराब केला मी तुझा? आणि कुठला पिक्चर रंगात आला होता? इथे नाही रे, स्वप्नात. म्हणजे मी, अच्छा म्हणजे मी तुझ्या, ओके. अगं पण मग पिक्चर रंगात आला होता म्हणजे मला कळलं नाही ग. नाही म्हणजे तुझ्या स्वप्नात मी तुझा मूड खराब केला म्हणून तू खरोखर मला माझ्या झोपेतून उठवून माझ्यावर ओरडते? सिरियसली? ऑब्विसली ना, कारण तू ऍक्च्युअल लाईफ मध्ये जसं माझ्याशी वागतोस तेच मला स्वप्नात दिसतं. मनी वसे ते स्वप्नी दिसे. तू जर ऍक्च्युअल लाईफ मध्ये, रिअल लाईफ मध्ये माझ्याशी छान, प्रेमळ, रोमॅन्टिक वागलास, माझ्याबरोबर वेळ घालवलास तर मला अशी स्वप्न पडणार नाहीत. आणि मला अशी स्वप्न पडली नाहीत तर मी तुला झोपेतनं उठवायला काय वेडी आहे का? ओके 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 ओके, तू सकाळी सकाळी चिडू नको प्लीज. ओके, माझ्या लक्षात नाही आलं ग, मी इथून पुढे लक्षात ठेवेल. ओके, आय एम सॉरी. आणि मला सांग, नेमकं काय स्वप्न पडलं तुला? मी नाही सांगणार. अरे असं कसं? नाही म्हणजे मी ज्या गोष्टी करता तुला सॉरी म्हणतोय ते स्वप्न पण मला कळायला हवं ना. म्हणजे कसं आहे, नेक्स्ट टाइम मी ती चूक परत करणार नाही स्वप्नात. काय झालं माहितीये का, आपण दोघं जण ना घरात बसून छान एक रोमॅन्टिक फिल्म बघत होतो, पण सासूबाई येऊन आपल्या दोघांच्या मध्ये बसल्या. काय रे, आपल्याच घरात तुझ्या बरोबर रोमॅन्टिक फिल्म बघायचं सुद्धा मला स्वप्न बघायला लागतंय. अरे बापले, असं झालं? तू माझ्याशी असं बोलू नकोस. तुला माहितीये तू असं बोलल्यावर मला तुझ्यावर चिडता येत नाही. हो, मला तर माहितीच नव्हतं. काय रे तनू? अंकू, काय टेन्शन नको घेऊ. हे बघ, आपण काय करू, हॉलमध्ये नाही तर नाही, आपण आपल्या बेडरूम मध्ये मस्त पैकी एक रोमॅन्टिक फिल्म. अजिबात नाही. मला आपल्याच घरात, आपल्या हॉलमध्ये मस्त कॅन्डल लाईट लावून असा माहोल करून एक छान रोमॅन्टिक फिल्म बघायची. आता तुझ्या आई बाबांना 4 तास ह्या घराबाहेर कसं घालवायचं ह्याचा विचार तू कर, मला माहित नाही. ओके ओके, मी करतो ना, मी प्रयत्न करतो. प्रयत्न नाही, प्रॉमिस पाहिजे मला. ओके ओके, आज आपल्या घरात तर आपण दोघे एक रोमॅन्टिक सिनेमा बघणार. प्रॉमिस. ओके. आणि अंकू, काय? मी काय म्हणतो, आपण संध्याकाळी तो रोमॅन्स करणार आहोत ना, त्याची आपण एक रंगीत तालीम करूयात का प्लीज? मला चालेल. चालेल. शंतनू, ए शंतनू, उठ लवकर, ऑफिसला जायचंय की नाही? हो, पण आज माझं वर्क फ्रॉम होम आहे, मी घरूनच काम करणार आहे. तरी सुद्धा उठ आता बाळा, या लवकर बाहेर, उन्हा आली डोक्यावर. चला या. अरे देवा, काव्य वाचनासाठी सगळं सामान तर आणलेलंच आहे. गजरा, भेळ, उदबत्त्या, हे सगळं सरितानी बघितलं तर ठीक आहे. बापरे, पण शंतनू आणि अंकिताने हे बघितलं तर काय म्हणतील ते? काय मंत्री? हा बोला सरकार. मुलाला आणि सुनेला काय घाबरताय? करा डेअरिंग. काय? हा, बापरे, की मीच चॅलेंज केलंय सरकारला. आता मीच जर का माघार घेतली तर सरकार चिडणार. अरे देवा. माधव मंत्री, करा डेअरिंग, घुसा, चला.
काय झालं? असं का झालंय तुमचा चेहरा? जरा हा काय बाहेर गेला होतात ना? हा पिशवी जड आहे का? द्या मी धरते. नको काचेचं सामान आहे त्यात, तू फोडशील. काय झालं अंकू? अगं काय झालं, तू रडतेस का? बाबांना माझ्यावर विश्वासच नाहीये. बाबा हो काय म्हणते अंकू? नाही मी असं नाही म्हणालो, माझा विश्वास आहे तिच्यावर. अंकू अगं काय म्हणतायत बाबा? मी त्यांना म्हटलं ती पिशवी जड आहे का, तर मी उचलते मदत करते तुम्हाला, तर मला म्हणाले नको नको तुला जमणार नाही, काचेचं सामान आहे, पाडशील आणि फोडशील. म्हणजे मी धसमुसळी आहे, मला गोष्टी हाताळता येत नाही, तसं म्हणायचंय का त्यांना? बाबा हो काय म्हणते अंकू? नाही मी असं नाही म्हणालो, मला असं वाटलं की ते आपली कामं दुसऱ्याला कशाला द्यायची ना, म्हणून मी त्याला तसं म्हणालो. ऐकतेस ना अंकू? मी ऐकतेय तनू, तू ऐकतच नाहीयेस आणि मेनली म्हणजे बघत नाहीयेस. एवढं काय आहे त्या पिशवीत? हा काय हो बाबा, काय आहे त्या पिशवीत? ए आमचं बोलणं एकमेकांना ऐकू येत नसल्यासारखा तू मध्ये मध्ये काय बोलतोयस? मला कळतंय ती काय म्हणते ते. अहो मग दाखवा ना काय आहे त्या पिशवीत. चला दाखवा काय. पिशवीत काचेचं सामान आहे. अहो कसलं काचेचं सामान, जरा मला बघू द्या. व्हेरी गुड. काय सुरमुरे, गजरा, अगरबत्ती, फरसाण. बाबा अरे बाबा इकडे आहेत. बाबा हो काय आहे सगळं? बाबा माझ्यावर काय जादू टोणा वगैरे करणार आहात का तुम्ही? काय नाही ते जरा असंच. अहो मग खरं सांगा ना काय आहे सगळं? अगं ते हे कसं सांगू? कसं सांगू काय? जसं खोटं सांगितलं ना ह्याच्यात काचेचं सामान आहे, तसंच आता खरं सांगा हे काय आहे, कशासाठी आहे? अगं ते हे सगळं साहित्य ना मी आमच्यासाठी आणलंय. आज मी सरकारसाठी कविता वाचणार आहे. अरे बापरे, बाबा इलेक्शनची कामं करायला लागले. हो अगं सरकार म्हणजे आई, आईसाठी वाचणार आहेत ते कविता. लक्षात नाही आलं. Sorry, sorry. हे सगळं सासूबाईंसाठी कविता वाचन? का 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 अहो बाबा हे शोभतं का तुम्हाला? नाही म्हणजे वय आहे का तुमचं हे सगळं करायचं? रोमॅन्टिक होत आहे अहो, हे सगळं ना आम्ही करायला हवं. तुम्ही काय करताय? हा मग आम्हाला पण वाटतं ना कधी कधी असं छान रोमॅन्टिक व्हावं. एवढं काही चुकीचं नाही त्यात. चुकीचं नाही वाटत आहे ना तुम्हाला? मग एवढं लपून छपून का आणलं? हा चेहरा का लपवून असा वाटला? बोला. सांगा सांगा. तुमच्या मनात जर काहीच नव्हतं तर सांगायचं ना सरळ सरळ कशासाठी आणलंय ते. बरोबर. नाही तसं नाही, ते असं सरकार सोबत असती ना तर सांगून टाकलं असतं खरं. म्हणजे सासूबाईंना माहित नाही यातलं काहीच? नाही तिला सगळं माहितीये. तिला सगळं माहिती आहे म्हणजे ती पण या कटात सामील आहे? कट वगैरे काही नाही रे. सरकार हे काय? बघितलंस केवढा अभिनय चाललाय ते बघितलंस का? हो ना आई. अगं शोभतंय का तुला हे सगळं? नाही बाबांचं एक वेळ ठीक आहे, पण तू आई अगं तू सुद्धा ते सिरियसली मला कळतच नाहीये. या वयात हे सगळं का करायचंय तुम्हाला? रोमॅन्टिक व्हायचंय, एकांतात कविता वाचन करायचंय का? अरे हे सगळं तरुणांची कामं आहेत. तुम्ही ना ते कीर्तनाला वगैरे जा जा. असं काही नसतं हो की नाही? आता वाद घालून काय उपयोग आहे? सगळ्यांसमोर नाचवत कशाला आणले तुम्ही पिशवी? सगळा प्लॅन फसलाय आपला. आता घ्या तर तुमच्या कविता आणि घाला चुलीत. कविता वाचन करताय. मला तुमच्याकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती हो. हो ना, तुम्ही असं वागाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. नकोस रडू नकोस. माझी साधी अपेक्षा एवढं काय बोलत आहे माझ्यावर? मी एवढा मोठा गुन्हा नाही कोणीच नाही. हो बाबा एकटेच काय बडबडताय? हा अरे ते मी जरासा विचार करत होतो की मी असाच घरात गेलो तर काय होईल. त्यात काय आपलंच घर आहे. चला बिंदास. काय झालं? पिशवी जड आहे का? द्या मी नेतो. नाही तू असं दरवाजातूनच आतमध्ये जाणार? छे दरवाजात कुठे? आपली बाबा खिडकी बरी. हे बघ ही पिशवी घे आणि आईला दे. आईला द्यायचं ना? द्या. मला एक सांग, तू खिडकीत असतोस ना नेहमी? हो. मग दरवाजात कसा आहेस आज? पिशवी आईला द्यायची आहे ना? मग मी विचारलं का द्यायचे? नाही. मग तुम्ही मला का विचारताय? मी तुम्हाला काही विचारलंय का? द्या. सुटलो. ही पिशवी घेऊन असाच घरात गेलो असतो ना तर वांदेच झाले सगळे. मा ठेवते फोन. हा मेरे लाल, मा मेरे लाल. अरे का हे? हे घे तुझं पार्सल. माझं पार्सल? हा
कसली पिशवी? मला माहित नाही, कोणीतरी दिली. कोणीतरी दिली म्हणजे किती वेळा तुला सांगितलं कोणीतरी दिलेलं काही घेऊन ये म्हणून. बॉम्बे मसाला म्हणजे घे बाबा. बॉम्ब कसं? मग आता नीट सांग, कोणी दिली ही पिशवी तुला? कोणी दिली? हा, बाबांनी दिली. गडवा, बाबाने दिली ना पिशवी? हा. मग तू सरळ रस्त्याने का नाही रे येत? असं चोरासारखं काय येतोस खिडकीतून? ए कमॉन मा, तुला माहितीये ना मी खिडकीतनच येतो. आता एखादी गोष्ट द्यायला यायची असो किंवा मग झोपायला घरी यायचं असो, मी खिडकीतनच येणार. आणि प्लीज, आता मला सवय लागली त्याची, तुम्ही पण प्लीज सवय करून घ्या. सवय काय करून घ्या? एवढा मोठा खर्च करून घराला दरवाजे करून घेतलेत, ते काय कार्पेंटरची खळगी भरायला का? त्याचा उपयोग कोण करणार? काय प्रॉब्लेम, मी खिडकीत नाही तो माहितीये ना. आणि बघ, मी शेअर आहे की नाही, हा, माझी थोडीशी वाट अशी वेगळी आहे. आला मोठा वाट वेगळी करणारा. बरं मला ते सांग, आज संध्याकाळी कुठे आहेस? घरीच आहे. नेमकं आजच घरात राहायचं तुला? नाही नाही, म्हणजे बरं झालं तू आज घरात थांबणार आहेस. ते माझ्या 4 मैत्रिणी येणार आहेत घरी, म्हणजे मला तुझी मदत लागेल ना. वा वा, आज तुझ्या मैत्रिणी येणार आहेत. हे, पण माझी मदत काय लागेल? अरे असं नाही, म्हणजे कुठे काही कमी पडलं तर कसं तू पटकन जातोस आणि धक्कन येतोस की नाही, म्हणून म्हंटल. अच्छा, म्हणजे तुझ्या मैत्रिणीची कामं करायला पण मीच हवंय का घरी? हे, मैत्रिणीवरून आठवलं, काय? माझी एक मैत्रीण येणार आहे बाहेर गाऊन आज. हो? हा, लीला लेले. काय रे तुझ्या मैत्रिणी? या नावातलं आडनाव वाढनावातलं नाव असं काय असतं तुझं? ए कमॉन ना मा, मी काय अशी नावं बघून मैत्रीण करत नाही. अशी माझी मैत्री होती. ए बरं, ते काय, मला तिला पिक करायला जायचंय. म्हणजे बघ, एअरपोर्टला जायला 2 तास, यायला 2 तास, एक साधारण 5-1 तास मी घरी नसेल. हो बरोबर आहे रे, पण जेवायला आहेस ना घरी? आज मस्तपैकी तुमच्या सगळ्यांच्या आवडीची पडवळ्याची आमटी केली आहे आणि शेपूची भाजी, मस्त लसूण कांदा घालून. हा, आणि त्याच्याबरोबर तांदळाच्या भाकऱ्या. म्हणजे मला प्रॉब्लेम नाहीये, अजिबात प्रॉब्लेम नाहीये. पण काय आहे ना, ती इतक्या लांबनं येते ना, बिचारी उपाशी असणार. मग मला तिच्याबरोबर बाहेर डिनर करायला जावं लागणार. आणि मी तिच्यासाठी इतकं करतोय म्हटल्यावर तिच्याकडून ट्रीट नको घ्यायला. मग मी तिच्याबरोबर पिझ्झा खाणार. त्यामुळे मी आज रात्री जेवायला नाही येऊ शकत. शी बाबा, मग माझी शेपूची सगळी भाजी फुकट जाणार आणि पडवळ्याची आमटी सुद्धा. अशी कशी फुकट जाईल? छे 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 छे, दादा आणि वहिनी आहेत ना खायला, आणि बाबा तर न शिजवलेला शेपू पण खातील. टेन्शन नको घेऊ. आणि बाय द वे, आता मला उशीर होतोय आणि रात्री यायला मला उशीर होईल. हा, आय लव्ह यू. आय लव्ह यू मोर. जुग जुग जियो माझी जान. बाय. अरे देवा, काय झालं? असं का असतं एकट्यात? हो, घाबरू नका. कोणाची कुठली नस दाबली की आपल्या मनासारखं काम होतं हे मला परफेक्ट माहितीये. म्हणजे? अहो म्हणजे काय, ते सगळं जाऊ दे. मला आधी सांगा, हे रौनकच्या हातून तुम्ही काय पाठवलंय? हा ते होय, संध्याकाळची तयारी आहे. चुरमुरे आहेत, फरसाण आहे, चटणी आहे, शिवाय 4 उदबत्त्या आहेत चंदनाच्या, एक छोटासा गजरा आहे तुमच्यासाठी. आता तुम्ही फक्त कांदा चिरा, म्हणजे मग संध्याकाळी छान भेळ खात, नंतर मसाला दूध पीत आपला काव्य वाचनाचा कार्यक्रम लागेल. पण हे सगळं तुम्ही रौनक बरोबर का पाठवलं? कारण मला माहिती होतं की तू खिडकीतून येणार. आता मी दारातून असं लपून छपून हे आणणं ह्याच्यात रिस्क होती, म्हणून मी रौनकला दिलं की हे घरी नेऊन दे. माझं काम तर मी केलंय. आता तुमची घर रिकामं करण्याची मोहीम कुठपर्यंत आली ते मला सांगा. आपलं नाम सरिता मंत्री है, एकदा ठरवलं की ठरवलं. रौनक रात्री 12च्या आत काही घरी येणार नाहीये, त्यामुळे ही मोहीम फत्ते होणारच. छोटी खिंड मी लढवलीये, आता मोठी खिंड कशी लढवायची ना हेच कळत नाहीये मला. म्हणजे शंतनू आणि सुनबाईला कुठे बाहेर पाठवायचं आणि किती वेळ पाठवायचं ह्याची आयडिया सुचत नाही ना मला. सरकार, अहो डोकं चालवा, अशी एक भन्नाट आयडिया सुचेल बघा तुम्हाला. हा हो ना. काय तनू, काय होतंय? बघ ना, किती गारगार वारा सुटलाय. बघ बघ बघ. मग खिडकी बंद कर ना, मला डिस्टर्ब करू नकोस, मी काम करतेय. यार डिस्टर्ब थोडी करते, एकदम बघ तर माझ्याकडे. बघ मी काय आणलंय तुझ्या करता. बघ ना. तनू, मी तुला सांगितलं होतं सासूबाई आणि बाबांना घराबाहेर पाठव, तर तू आपल्यासाठीच नाटकाची तिकीट घेऊन आलास. मला घरात बसून रोमॅन्टिक फिल्म बघायची होती ना, एवढं पण नाही कळत तुला? शांती, या तिकिटांवर आपणच रोमॅन्टिक सिनेमा बघणार आहोत.
कारण ही तिकीट मी आई बाबांसाठी आणली आहेत. खरंच? अगं माझा नाटकातला मित्र आहे ना, त्याच्याकडनं जुगाड केला. तसं पण बाबा खूप दिवसांपासून मागे लागले होते की मला पासेसवर नाटक बघायचंय, पासेसवर नाटक बघायचंय. बस मग फोन केला आणि जुगाड केला. ती भारी आयडिया शोधून काढलीस रे. हे पण ते दोघे जातील ना खरंच? फुकट ते पौष्टिक 100% जाणार. आणि जेव्हा त्यांना कळेल ना की त्यांच्या मुलांनी मित्राला रिक्वेस्ट करून हे पासेस मिळवलेत, तेव्हा तर नक्कीच जाणार. नाही कसे नाहीतर त्यांच्या मुलाला वाईट वाटेल ना. वाव तनू, खरंच खूप भारी आयडिया आहे आई. आय नो आणि अंकू हे तर काहीच नाही. तुला माहिती मी हे बघ आपल्याकरता काय मागवलंय, रोमॅन्टिक किट. वाव, हे काय काय या किट मध्ये? यामध्ये ना ते असे रंगीबेरंगी रिबिन्स आहेत, कलरफुल बलून्स आहेत, सेंटेड कॅन्डल्स आहेत आणि ते ऑरेंजचं एक रेडीमिक्स पण आहे. खूप मजा येणार आहे अंकू. वाव, पण आजच येईल ना? ऑब्व्हियसली आजच येणार. संध्याकाळपर्यंत सगळे येईल. तू एक काम कर, तू ना मस्तपैकी गरम गरम भजी करून ठेव आणि कुठली फिल्म बघायची ते पण ठरव. चालेल. तू आधी हे पासेस त्यांना देऊन ये पटकन. 5 मिनिटात ते जातील. हो अक्का आता लगेच देतो. आधी ना मला एक मेल पाठवायचा आहे, तो पाठवतो आणि मग पासेस देतो. ओके चालेल, मी तयारी करते. सासूबाई, काय झालं? माझ्या मम्मी पप्पांसमोर असा चेहरा करून का उभ्या आहात? नाही काही नाही. काय काही नाही, सांगा बघू. नको ग, तुझा विश्वास नाही बसणार माझ्यावर. सांगून तर बघा. नको, तू गैरसमज करून घेऊ नकोस. हा, नाही करून घेणार गैरसमज. तुम्ही सांगा बघू. का माहिती नाही ग, सकाळपासून मला असं वाटतं की तुझे मम्मी पप्पांना कुठल्या तरी अडचणीत सापडलेत, काहीतरी प्रॉब्लेम झाले त्यांना. छे छे, काहीतरी काय? आज सकाळीच बोलणं झालं माझं फोनवर. आनंदात मजेत आहेत दोघे. हाच तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला असं वाटतं ना की फोनवरूनच तुम्हाला सगळं काही कळतं. अगं पण माझं आईचं काळीज आहे. मला विचार, जेव्हा तुम्ही मुलं आमची विचारपूस करायला येता ना, तेव्हाच आम्ही आमचे प्रॉब्लेम्स तुमच्या समोर मांडतो. आम्हाला असं वाटतं फोनवरनं कशाला तुम्हाला उगीच टेन्शन मध्ये ठेवायचं. पोरं बाळ समोरासमोर असली ना की बरं वाटतं ग. बरोबर बोलतोय सासूबाई तुम्ही. थांबा, मी व्हिडिओ कॉल करून बघते. हेच चुकतंय तुझं. जी गोष्ट फोनवर लपवता येते ती तू व्हिडिओ कॉल केल्यावर लपवता येणार नाही का त्यांना? सासूबाई, तुमचं सगळंच पटतंय हो मला आज. मग मी काय करू? जाऊन येऊन भेटून येऊ का? अगं विचारतेस काय? जा जा, ताबडतोब जा. हा, आणि एकटीन जाऊ नकोस. हा, शंतनूलाही बरोबर घेऊन जा. एकटीनं गाडी चालवत त्यांना भेटायला जायचं नाही. हा, ठीक आहे. थँक्यू सासूबाई. अगं मला कसलं थँक्यू म्हणतेस? मम्मी पप्पांना थँक्यू म्हण. थँक्यू. आले. जा जा, पळ पळ. थँक्यू. असा पहिल्यांदाच उपयोग होतोय तुम्हा दोघांचा. असंच आमच्या उपयोगी पडत राहा. थँक्यू. ऐक ना अंकू, यार अंकू ऐक ना, हे बघ मी जुनी म्हणतोय आपण आत्ता जायची काहीच गरज नाही. आपण शनिवारी जाऊयात ना. आत्ता कशाला जायचंय? उगाच जा आणि ये होईल का आपली? ऐक ना, नको ना धावपळ उगाच. आणि तसं पण आपलं सगळं ठरलंय ना. ते पार्सल माहितीये, रोमॅन्टिक किट, ते पण येईल आता थोड्या वेळात घरात. आणि तू ते काय भजी करायला कांदा वगैरे पण चिरून ठेवला असेल ग. म्हणजे तुला माझ्या मम्मी पप्पांपेक्षा तो भजीचा कांदा जास्त महत्वाचा आहे? नाही 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 नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे आपण असं अचानक जातोय ना, म्हणून म्हणालो ग मी. हो खरंच रे, मम्मीला फोन केलाच नाही मी. थांब एकदा बोलते. हॅलो मम्मी, काय करतेस? नाही हो, निघालोय मी आणि तनू, निघालो यायला. हा काय? बरं बरं, नाही ठीक आहे, जा तुम्ही. ओके ओके. अच्छा. काय काय झालं? अरे मम्मी म्हणाली नका येऊ. त्यांना काहीतरी संगीत रजनी का काहीतरी कार्यक्रमाला जायचंय म्हणे. आधीच तिकीटं काढली आहेत आणि तिकडे रात्रभर कवितांचा कार्यक्रम, गाण्यांचे कार्यक्रम, नाटकं वगैरे होणार आहेत. तर आपण गेलो तर त्यांना जाता येणार नाही, म्हणून नका येऊ असं म्हणाले. वाव यार, मज्जा आहे तुझ्या मम्मी पप्पांची. यार रिटायरमेंट नंतर पण किती एन्जॉय करतायत ना ते त्यांची लाईफ. मस्त. नाही माझ्या मम्मी पप्पांचं ठीक आहे, पण तुझ्या मम्मी पप्पा म्हणजे तुझ्या आई बाबांचं काय? त्यांचं काय? नाही मला सांग,
अचानक आज सासूबाईंना माझ्या मम्मी पप्पांचा पुळका का आला? ते मला कसं कळणार? नाही काहीतरी घोळ आहे. एक मिनिट, मला आता लक्षात येतंय. काय लक्षात येतंय तुझ्या? मला सांग, सकाळी जेव्हा मी तुला सांगितलं की आज संध्याकाळी आपण घरी रोमॅन्टिक फिल्म बघूया, तेव्हा काय झालं होतं? तेव्हा काही नाही. तेव्हा आपण गप्पा मारत होतो आणि आपण गप्पा मारता मारता आईने दार वाजवलं होतं, बस एवढं. एक्झॅक्टली. याचा अर्थ आपला काहीतरी रोमॅन्टिक प्लॅन ठरतोय हे त्यांना कळलं होतं आणि तो कॅन्सल व्हावा यासाठी त्यांनी हे सगळं केलं. बापरे, हे खरंच असं झालं असेल? झालं असेल नाही, असंच झालंय. सासूबाईंनी आता बंड पुकारलीये, जंग पुकारलीये. आता बस, आता काही झालं ना तरी 4 तासांसाठी मिनिमम त्या दोघांनी घराबाहेर जायलाच हवं. आणि वाटेल ते झालं तरी आपण दोघांनी आज घरात हॉलमध्ये बसून रोमॅन्टिक पिक्चर बघायचा म्हणजे बघायचा. ओ सरकार, तो शंतनू कुठे आहे? माझे एक ऍप हरवले, मला ते आत्ता शोधून हवे. आत्ता शोधून मिळणार नाही. का म्हणजे काय विचारताय? तुम्ही मला चॅलेंज दिलं आणि मी ते कधी पूर्ण केलं नाही, असं झालंय का? सुनबाई बाहेर, शंतनू बाहेर, रौनक बाहेर. आता बोला. आई शपथ सरकार, मला खात्री होतीच तुम्ही मिशन अकम्प्लिश करणार म्हणून. प्रश्नच नाही मुली. बरं ते सगळं जाऊ दे, आता विस्तारित कविता वाचनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू करूया. हा नाही म्हणजे कुठल्या कविता घ्यायच्या, कुठल्या क्रमाने घ्यायच्या, ते सगळं आपण एकदम तयार ठेवूया. काय? सगळी तयारी झालेली आहे. आतापर्यंतच्या अशा खूप खास लिहिलेल्या तुमच्या आवडीच्या सर्व कविता मार्क करून ठेवलेल्या आहेत आणि एक खास नवीन कविता पण लिहिली आहे. काय सांगता? काय माझ्यासाठी नवी कोरी करकरीत? थँक्यू. बरं तुम्ही एक काम करा, आपल्या खोलीमध्ये सगळी भेळीची तयारी मी करून ठेवलेली आहे, ती घेऊन या. तोपर्यंत मी कांदा टोमॅटो चिरून ठेवते. हा त्वरित आणून देतो. चला कांदाची. अरे चा, मंत्रीपण्णा कठीण आहेत. भेळेसाठी कधी कधी असं उभा कांदा चिरतं का? चला हरकत नाही, पण अर्धवट कामात सुद्धा अर्ध काम करून ठेवलेलं आहे. आता आधी हा आपण चौकोनी चिरून घेऊया. अरे वा, कांदा चिरून झाला पण फारच वेग लागला कामाला. वेग कसला? तुम्ही उभा चिरून ठेवला तर तो मी चौकोनी चिरतेय. मी कोणाला उभा चिरला? कुणाला नाही हो, कांद्याला. एक मिनिट, मी नाही कांदा चिरलेला. काय? तुम्ही नाही चिरला? तुम्ही नाही चिरलात, मी पण नाही चिरला, मग कुणी चिरला? बापरे, सुनबाईनी चिरून ठेवला असेल. तिचं काहीतरी वेगळं करायचा प्लॅन असेल. उगीच स्वप्न बघू नका. रात्रीच्या जेवणाची तयारी ती आत्ता करेल असं अजिबात वाटत नाही. आणि संध्याकाळी काहीतरी खायला हवं म्हणून त्याची तयारी करेल याच्यात तिला इंटरेस्ट नाही. मग काहीतरी इंटरेस्टिंग करायचा तिचा प्लॅन असेल. सरकार काय तुम्ही कांद्यावर कसली चर्चा करताय आता? एक मिनिट. हा मला सांगा, शंतनू बाहेर गेलाय, सुनबाई सुद्धा बाहेर गेली आणि रौनकही बाहेर गेलाय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला रौनक बेल वाजवून सरळ ह्या दारानं की आत येणार नाही. तुम्ही आणि मी सुद्धा घरातच आहोत. मग आता कोणाला असेल? सरिता, तू ना एक डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू कर. सारखा संशय घेतेस तू. सोड ना, मी बघतो कोणाला ते. पार्सल आले. अरे वा, पार्सल कुणाचं? शंतनू. फोडा फोडा. शंतनूचं पर्सनल पार्सल आहे ते. ऑफिसचं कामाचं असेल काहीतरी. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही भेळीची सगळी तयारी करून ठेवा. कांदा टोमॅटो मी आल्यावर मिक्स करूया. तोपर्यंत मी हे पार्सल त्याच्या खोलीत ठेवून येते. हा, उघडून बघू नका. अजिबात नाही, भेळेची शपथ. हा चला. चला सुरुवात करूया कविता वाचनाला. मसाला दूध भेळ कुठे? अहो आधी तुम्ही 1-2 कविता वाचा तर असा माहोल सेट करूया. तोपर्यंत मसाला दूधही थंड होईल. आणि तो गजरा वाळून जाईल त्याचं काय? नाही वाळणार, फ्रीज मध्ये ठेवलाय, नंतर मारणार आहे मी. सरकार, आपल्या पहिल्या भेटीनंतर लिहिलेली ही पहिली वहिली कविता आहे. हो. सरिता म्हणजे नदी,
दिसायला सुंदर, ईश्वर बुद्धिवान, पण राहते एकदम साधी. ती मस्त लिहिलेत हो. बाप, किती पार्सल मागवत ती पोरं. मग काय. थांब बघतो. बर अवकाश. अरे हे आले पण परत. हो, ते काय झालं ना सासूबाई, म्हणजे मी मम्मीला फोन केला सांगायला की आम्ही येतोय, तर ती असं म्हणाली की त्यांना कुठेतरी संगीत रजनी या कार्यक्रमाला जायचंय. म्हणजे तिकडे रात्रभर गाण्याचे कार्यक्रम, कविता वाचन, नाटकं असं सगळं होणार आहे. मग ती म्हणाली तू नको येऊस, तू आलीस तर आम्हाला नाही जाता येणार ना. मग मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही पुढच्या आठवड्यात येतो. पण काय हो सासूबाई, तुम्हाला उगाचच एकदम कसंनुसं झालं नाही का? ते दोघे तर मजा करतायत. हो ना, पण दोघं आनंदात आहे ना. मग झालं तर काळजीच मिटली नाही का आपली. बाबा, ही डायरी कसली आहे? ही ती हे आपलं असे हिशोबाची अरे. काय आहे ना, 300 रुपयाचा हिशोब लागत नाही आम्हाला. जरा बघतोस का? कशाला? तुला माहिती आहे ना मी गणितात किती कच्चा आहे ते. उगाच काहीतरी करेल आणि शिवाय घालशील तू. नको नको, तशी लहानपणी खूप ओरडा खाल्लाय आणि तशी आत्ता चालू आहे मी. आत्ता कुठे, नंतर बघू. बरं बरं ठीक आहे, आम्ही बघतो हिशोबाचं काय ते. हा, जा तुम्ही आवरून घ्या, जा. सरकार, कमाल हजर जबाबी आहात तुम्ही. हे ऐकवायला बरं सुचलं तुम्हाला हिशोबाचं. आई आहे मी. माझ्या मुलांचे वीक पॉइंट्स मला बरोबर ठाऊक आहेत. गणित म्हटलं ना की शंतनू जराही फिरकून बघणार नाही. हातात काय उघडूनही बघणार नाही वय तुमची. एक आई म्हणून तुम्ही जिंकलात, पण एक बायको म्हणून चॅलेंज हरलात सरकार. कविता वाचनाचा कार्यक्रम झालाच नाही. होणारच, अजिबात काळजी करू नका. कविता वाचनाचा कार्यक्रम आजच होणार आणि तो भन्नाट होणार, हटके होणार. बघाच तुम्ही आता. बघितलंस ना त्यांचा चेहरा कसा झाला आपल्याला बघितल्यानंतर. अजून घरातच आहेत ते. हिशोब करत बसल्यात कसला तरी. अरे नाटकाला का नाही गेले अजून? मी तिकीट दिली कुठे त्यांना अजून? का नाही दिलीस तिकीट? हे बघ, असं करतोस तनू तू. एक काम धड करत नाहीस. हे बाबा थांब, हा थांब 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 जरा. मी देणारच होतो त्यांना तिकीट, पण तेवढ्यात तू आलीस ना एकदम असं टेन्शन मध्ये आणि म्हणाली चल चल मम्मी पप्पांकडे जायचंय आणि घाई घाई मला घेऊन गेलीस. मग कसं देणार मी तिकीट? त्या गडबडीत राहून गेलं ग. ठीक आहे, तरी सुद्धा अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू काही कर आणि त्यांना तिकीट दे प्लीज, कळलं ना? मला आज या घरात तुझ्या बरोबर रोमॅन्टिक फिल्म बघायची म्हणजे बघायची. काही कर आणि त्यांना कन्व्हिन्स कर. पण तू यार, मी ते कसं करू कन्व्हिन्स, तेच तर कळत नाहीये ना. मी सांगते कसं कन्व्हिन्स करते. सांग. मला ठाऊकच होतं सुनबाई सदासाठी घर सोडून जाणारच नाही. अगं जा ग, जा जा जा. उगाच बड्या मारू नको, कळलं ना? माझे आई बाबा पण खूप एन्जॉय करतात रिटायरमेंट नंतर, कळलं? तोंबणे मारते मला. ती मला म्हणते की माझे मम्मी पप्पा रिटायरमेंट नंतर किती एन्जॉय करतात, नाटकाला वगैरे जातात, आणि तुझे आई बाबा काहीच करत नाही, कुठेच जात नाही. मी किती वेळा तुला म्हणलंय मित्राकडून नाटकाचे पासेस आणून दे. नुसतं बघू 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 म्हणतोस, बघतही नाहीस, करतही काही नाहीस. बाबा बाबा, अहो तेच सांगणार होतो मी तुम्हाला. तुम्ही कितीदा मागे लागलात माझ्या की मला असं नाटकाच्या पहिल्या रांगेतला पासेस आणून दे, मला नाटक बघायला जायचंय. म्हणून माझ्या नाटकातल्या एका मित्राला फोन केला होता मी, आणि मग त्याच्या पाया पडून त्याला विनवण्या करून त्याच्याकडनं हे पासेस मिळवलेत. बाबा पहिल्या रांगेतले येतात, जा तुम्ही प्लीज. नाही म्हणजे कसे आहे, अंकुचे मम्मी पप्पा किती एन्जॉय करतायत ना, तसं तुम्ही दोघांनी करावं असं मला वाटतं. म्हणून आता काय उपयोग आहे? बैल गेला आणि झोपा केला. माझा नाही मूड आज नाटकाला जायचा. आता अचानक काय झालं तुमच्या मूडला? अरे यार, हे असंच होतं नेहमी, माहिती का? मी काहीतरी करायला जातो आणि मग तुमचा मूड नसतो. आता काय सांगणार मी माझ्या मित्राला? काय इतक्या विनवण्या करून त्याच्याकडनं हे पासेस मिळवले. आता तो काय म्हणेल मला की काय रे इतका मागे लागला आणि कोणी झालं नाही नाटकाला. आता मला त्याच्यासमोर माझी मान खाली घालावी लागणार, ती लागणारच आहे. पण तुम्ही दोघे पण एका चांगल्या नाटकाला मुकणार आहात. बरं बरं, इतका भाऊक होऊ नकोस. कुठलं नाटक आहे सांग बघू. शेपूट. आई
शेपूट नावाचं नाटक आहे, खूप वैचारिक आहे, प्रायोगिक नाटक आहे, तुला खूप आवडेल. हो का? आवडेल काय? अरे 2दा बघितलंय मी, इतकं मला आवडलं होतं ते नाटक. त्या नाटकाचा जो लेखक आहे ना, तो आमच्या लायब्ररीत यायचा, संदर्भाची पुस्तकं घेऊन जायचा तो माझ्याकडून. त्यामुळे पहिल्याच प्रयोगाला मला त्यांनी बोलावलं होतं आणि पहिला प्रयोग मला इतका आवडला होता ना, म्हणून परत एकदा बोलवलं. त्यामुळे 2दा नाटक बघितलंय मी. अरे वा, चांगलंय की मग. नाही म्हणजे तुला इतकं आवडलंय तर मग परत एकदा जा ना, घे घे घे, पहिल्या रांगेतले घे. ए नाही, आता किती वेळ बघायचं मी तेच नाटक. त्यापेक्षा तू सुनबाईला घेऊन जा ना. अंकू, नाही नाही नाही, तिला कसं घेऊन जाणार मी? का? नाही म्हणजे ते असं, ते खूप वैचारिक नाटक आहे ना, तिला नाही समजणार ग. आणि कसं आहे, तुझं वाचन खूप आहे ना, त्यामुळे तुला समजेल. घे तू. हे तू अगदी बरोबर बोलतोयस, पण काय आहे ना, मी ते नाटक बघितलंय ना, तर सुनबाईलाच घेऊन जा, म्हणजे तिलाही सवय होईल ना हळू नाटक बघायची अशी. अगं सुनबाई. काय सासूबाई? अगं शंतनूने नाटकाचे 2 पासेस आणले होते आमच्यासाठी, पण मी बघितलंय का ते नाटक आधीच, आणि ह्यांचं तर बाई मूडच नाहीये. तर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही दोघेही जा ना नाटकाला त्या. चालेल, चल शंतनू, आपण नाटकाला जाऊया. अगं अंकू, खूप वैचारिक नाटक आहे, कसं जमणार आहे? मग मला काय कळणार नाही की काय? चल लवकर, उशीर होईल. अगं पण अंकू, अंकू आता अचानक काय झालंय तुला? शंतनू, मला नाटकाची स्टोरी सांग. अरे यार, आता आपण जातो ना नाटक बघायला, तिकडेच बघ ना डायरेक्ट. आपण कुठेही जात नाही आहोत. अरे काय होतंय काय तुला? अरे सकाळपासून 2दा गाडीतून बसलोय आपण, पण कुठेच जात नाही आहोत. काय होतंय काय हे नक्की? तुला काहीच कसं कळत नाही रे? अरे यार, मी तुला सांगेन, पण आधी तू मला नाटकाची स्टोरी सांग. नाटकाचं नाव आहे शेपूट. वाळवंटात एक शेपूट नसलेला उंट असतो आणि सगळ्या उंटांमध्ये त्या एकट्याला शेपूट नसते, म्हणून त्याच्याकडे कॉन्फिडन्स पण नसतो. पण एक दिवस एका खजुराच्या झाडावर एक पोपट अडकतो आणि हा उंट त्याला तिथून सोडवतो आणि त्याचा कॉन्फिडन्स तो परत मिळवतो. अशी या नाटकाची स्टोरी. हे नाटक सासूबाईंना आवडलं? आवडलं असेल, पण ते महत्वाचं नाहीये. तुझा प्लॅन काय ते सांग मला. ओके ओके, सांगते. हे बघ, जेव्हा तू सासूबाईंना आणि बाबांना या नाटकाची तिकीट द्यायला गेलास ना, तेव्हा मी किचन मध्ये गेले होते चिरलेल्या कांद्याचं काय झालं हे बघायला. तर तिकडे ना मला भेळेची पूर्वतयारी दिसली, म्हणजे असे चुरमुरे फरसाण वगैरे दिसलं. मग मी सहज फ्रीज उघडला तर फ्रीज मध्ये 2 ग्लास मसाला दूध होतं आणि पुडीमध्ये मोगऱ्याचा गजरा पण होता. तेव्हाच मी ठरवलं, आता आपण नाटकाला गेलंच पाहिजे. नाही नाही, या सगळ्याचा आणि तू नाटकाला यायला तयार होण्याचा काय संबंध? तनू, तू भोळा आहेस का बावळट आहेस हेच मला कधी कधी कळत नाही. अंकू, अरे मला असं वाटतंय की सासूबाईंचा आणि बाबांचा सुद्धा काहीतरी प्लॅन आहे. मग अशी आपण घरी गेलो ना, तेव्हा बाबांच्या हातात ती गुलाबी वही होती ना, मला असं वाटतंय त्या गुलाबी वहीत काहीतरी त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र किंवा काहीतरी जुन्या कविता असं काहीतरी असणार आहे. अंकू काही काय बोलतेस? माझ्यावरती विश्वास ठेव शंतनू, अशा बाबतीत माझा अंदाज कधीच चुकत नाही. नाही नाही, पण तुला नक्की म्हणायचं काय आहे? हे बघ, मला असं वाटतंय की त्यांना एकांत हवाय ना, म्हणून त्यांनी आपल्या प्लॅनची वाट लावली. म्हणजे आता आपण नाटकाला गेलोय असं त्यांना वाटतंय ना, मग तिकडे त्यांचा प्लॅन ऑन झाला असेल. आता आपण काय करायचं माहितीये का? आपण जायचं आणि असं भासवायचं की अरे च्या, आम्हाला तर 5 मिनिटात नाटक आवडलंच नाही, बोरच झालं, म्हणून मी परत आलो. मग काय, आपला प्लॅन फेल होतो, मग त्यांचाही व्हायलाच पाहिजे ना. बरोबर आहे. तसे त्यांना या वयात कशाला हवा एकांत? नाही, एकांत तर आपल्याला मिळाला हवा ना. ए नाही तनू, दिस इज नॉट फेअर. म्हणजे मला असं वाटतं की त्यांना वाटूच शकतं ना, त्यांनाही एकांत हवाय. जरा एकमेकांशी प्रेमाने बोलायला, रोमॅन्टिक व्हायला, जुन्या रोमॅन्टिक आठवणींना उजाळा द्यायला त्यांनाही वाटूच शकतं. पण म्हणून आपल्याशी खोटं बोलून आपल्याला घराबाहेर घालवणं आणि स्वतःचा प्लॅन सक्सेसफुल करणं, दिस इज नॉट फेअर. हा ग, बरोबर आहे. शंतनू, चल आपण घरी जाऊया. हीच करेक्ट वेळ आहे त्यांच्या प्लॅनचा पचका करायची. चल 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 चल, लवकर 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 चल चल.
बघितलं शंतनू, मी तुला म्हटलं होतं ना आपला काहीतरी प्लॅन आहे हे सासूबाईंना कळलं असणार. काय मस्त माहोल केलाय आणि तो प्लॅन सक्सेसफुल होऊ नये म्हणून त्यांनी आपल्याला घराबाहेर काढलं. दिस इज नॉट फेअर हा सासूबाई. सुनबाई जरा डोळे उघडून आजूबाजूला बघा तरी. काय शंतनू? हे अंकू, काय हे सगळं सामान त्या मी मागवलेल्या किट मधले. आणि म्हणूनच आम्ही सगळी सजावट करून ठेवली आहे. कारण मला माहित होतं सुनबाईंना ते नाटक काही आवडणार नाही आणि तिच्यात एवढे पेशन्सही नाहीयेत. अरे मीच कसा बसा पहिला अंक बघितला होता. पण तू तर म्हणाली होती की तू हे नाटक 2दा बघितलंस म्हणून. कारण तसं केलं नसतं तर तुझा आग्रह करणं कमी झालं नसतं का मग. आणि तुम्ही दोघं घराबाहेर जाणं गरजेचं होतं. हा पण तुम्हाला हे कसं कळलं की म्हणजे आमचा पण असंच काहीतरी प्लॅन आहे ते? पिलूनी पार्सल मागवलं होतं ना ते मी उघडून बघितलं. सॉरी पिलू. तरी मी तुला सांगत होतो नको उघडून बघू. अहो पण त्याने फायदाच झाला ना. थँक्यू सासूबाई. आपल्याच घरात आपल्या नवऱ्याबरोबर थोडा निवांत वेळ घालवावा ही खरं तर किती माफक अपेक्षा आहे आणि तेवढी आम्ही पूर्ण करूच शकतो ना. चला आता आम्ही दोघं बाहेर चाललोय कीर्तन ऐकायला. चला मंत्री. एक मिनिट थांबा. पण मला एक सांग सुनबाई, तू ते नाटक बघायला तयार तरी कशी झालीस? काय आहे ना सासूबाई, मला सुद्धा कळलं होतं की तुमचा काहीतरी प्लॅन आहे. हो का? किचन मध्ये भेळेची तयारी, गजरा फ्रीज मध्ये, मसाला दूध हे सगळं मी बघितलं होतं. म्हणून तुम्हालाही एकांत मिळावा म्हणून समजूतदारपणा म्हणून आम्ही गेलो नाटकाला. पण खरं सांगू का सासूबाई, ते नाटक मला सहन नाही झालं. हरकत नाही. आता तुम्ही दोघं मस्तपैकी तुमचा रोमॅन्टिक सिनेमा एन्जॉय करा. काय पण आता खरं खरं सांगा ना. खरं सांगा कुठे चाललायत? कीर्तनाला थोडीच चाललायत. सरिता मला म्हणली होती की आजच्या कविता वाचनाचा भन्नाट वेगळा प्रयोग असणार आहे. त्यामुळे आम्ही समुद्रावर जातो, चौपाटीवर. तिथे समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत मस्त चांदण्यांच्या प्रकाशात भेळ खात आणि मोगऱ्याच्या मंद सुगंधात आम्ही कविता वाचन करणार आहोत. त्यांचाच प्लॅन जास्त भारी वाटतोय का रे? एक खूप मस्त प्लॅन आहे. नाही प्लॅन मस्तच आहे पण अजून एक गोष्ट आहे बरं का. पुढल्या आठवड्यामध्ये तुम्ही दोघांनी हिच्या मम्मीला जायचंय भेटायला. कळलं ना? काय? हो जाणारच. तुम्हाला पण नको का जरा एकांत मिळायला? चला आता तुम्ही तुमचा एकांत एन्जॉय करा, आम्ही निघतो. चला बाय. सावकाश. हो. बाय बाय.